कारण चांगल्या क्वालिटीची शेड किती खर्चापर्यंत होऊ शकते समजा चांगल्या क्वालिटीचं चांगला पाला टाकायचा का तू तिचा त्यांना मग त्यांच्या आल्यानंतर काही हा. झोपीच्या अवस्थेत असते ती झोप होऊन द्यावं लागतं झोपून द्या. आणि झोपलेल्या अवस्थेत असे नागासारखा फाना काढून झोपलेले असते किती म्हणजे याच्यामध्ये खर्च आणि किती नफा म्हणजे सुरुवातीपासून जे ऍक्च्युअल आहे ते सांगा. गारपीट जरी झालं तरी काय होत काय नाही होत पाला द्यायला चालतं काय होत नाही. बरोबर. आणि ज्याला सुरुवात करायची त्यांनी हम्म. 1 एकर किंवा अर्धा एकर म्हणजे 1 एकर पासूनच करावं बरं बरं. अच्छा रेटचं कसं असतं म्हणजे रेटच्या अगोदर हा. काळजी लहान लेकरासारखी घ्यायची सरळ सरळ त्याबद्दल आपण सर्व माहिती पाहिली. आता आपण ते जे कीटक संगोपन गृह त्यांचं आहे त्याबद्दल सखोल आपण माहिती पाहूया. तर सर आता हे जे तुम्ही इथं शेड हे केलेलं आहे किती बाय कितीचं आहे हे 63-25 शेड 63-25 फूट. बरोबर. आता याची उंची किती साधारण समजा आईन मध्ये 14 आहे हा. आणि साईडने एक 12 फूट होती. बरोबर. पण आता जर समजा आता तुम्ही तुमच्याकडे 4-5 वर्षाचा अनुभव आहे. आता समजा नवीन जर शेतकऱ्याला एक शेड बांधायचं म्हणलं एक साधारण चांगल्या क्वालिटीची शेड किती खर्चापर्यंत होऊ शकते समजा चांगल्या क्वालिटीचं नुसतं शेडच म्हणलं हा. तर 2 लाखापर्यंत खर्च येतो नुसतं शेड. हा. बरोबर. त्याच्यामधलं साहित्य हे ते सगळं साहित्य हे पुन्हा मग समजा 1 लाख रुपये अजून एक 3-1 लाखापर्यंत होतंय समजा 3-1 लाखामध्ये शेड होतंय हा. आणि पूर्ण बॅचेस घेऊन जर आपल्याला करायचं असेल तर तोपर्यंत 4 लाखापर्यंत जाते सगळं शेवट ओव्हरऑल खर्च 4 लाखापर्यंत हा. जातो. बरोबर. आता जी आपली आळी आहे म्हणजे आता ती कसं तुम्ही चौकी आणलेली कधी चौकी आणलेली चौकी आणलेली बरोबर. ती कुठून आणली तुम्ही रुईहून आणलेली रुईहून. बरोबर. आता ती आणल्याच्या नंतर कशी प्रक्रिया असते याच्यामध्ये आता समजा आता आणल्यानंतर तिकडून आपण घेऊन यायची हा. बेडवर पेपर हातरायचा हा हा पेपरवर एक असं तिथपर्यंत एक 10-12 एकूण 10-12 एकूण कप्पे ठेवून द्यायची ती अशी कप्प्यामध्ये येत असते हा ना हा असे गुंडाळलेले असे फोल्ड करून हा. ठेवून द्यायची. आणि त्यांना पाला टाकायचा का तू तिचा त्यांना मग त्यांच्या आल्यानंतर काही हा. झोपीच्या अवस्थेत असते ती झोप होऊन द्यावं लागतं. झोपून द्यावा मोल्ट पास झालेला दिसतो आपल्याला समजा हा. तिच्या तोंडाचं हे झालेलं निघलेलं दिसतं हम्म. मग तिला आपल्याला कळते ती उठली हालचाल सुरू होती हम्म. आणि झोपलेल्या अवस्थेत असे नागासारखा फाना काढून झोपलेली असते ती. झोपलेली असती का हम्म. मग त्याच्यानंतर ते मग जशी जसं त्यांचं वाढ होत चलन तसं ते पसरवायचं का पूर्ण पांगवायचं हा थोडं आता काय करायचं आल्यानंतर एक पाला द्यायचा कप्प्यावरची बाजूला काढायची मग तिची जवळपास रोजची रोज वाढ म्हणजे सुरूच असते सुरूच असते फक्त मोल्ट अवस्थेत वाढ होत नाही वाढ होत नाही. मग ते रोजची रोज थोडं स्पेस देत राहायचं. बरोबर. आता हे किती मोल्डची अवस्था म्हणजे किती असते तिच्यात मोल्टच्या 4 अवस्थात आणि 5वी अवस्था स्कोश अवस्था. कोश अवस्था आहे ना. बरोबर. आता त्याच्यानंतर आळी समजा आपण हे केली तर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता सध्या उन्हाळा आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये तापमान आणि जी आर्द्रता आहे जमिनीची टेम्परेचर ह्युमिडिटी ही किती महत्वाची आळीच्या ह्याच्यासाठी हो उन्हाळ्यासाठी तर खूपच महत्वाची आपल्याला शेडवर छोटे स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर मध्ये फोगर लावले फॉगर हा बरोबर हा आणि साईडने नेटवर ठिबक लावले. ठिबक लावलेले मग त्याच्यामुळं आता सध्या आपल्याला इथं थंडावा थोडासा जाणवत आहे. हो. किती टेम्परेचर पाहिजे आळीला व्यवस्थित हे वाढ होण्यासाठी कमीत कमी 25 हा जास्तीत जास्त एक 30च्या आतमध्ये चालतंय. 30 थोडंफार जरी 30 पर्यंत गेलं तरी चालतं पण 30 पर्यंत तिला तिच्या शरीराला पॉसिबल आहे. बरोबर. आणि आर्द्रता ह्युमिडिटी किती पाहिजे ह्युमिडिटी चौथ्या मोल्टमध्ये किमान 65 पाहिजे आणि त्याच्या अगोदर म्हणलं तर 80-85 पाहिजे लहान आळे असतात. बरोबर. पण आता समजा आता जे निर्जंतुकीकरण आहे डिसइन्फेक्शन आपण जे म्हणतो ते म्हणजे किती कशा पद्धतीने तुम्ही करतात आणि कशी आता सुरुवातीला अस्त्राची फवारणी घेतो हा. पुन्हा डेकॉलची घेतो 2 फवारणी घेतो बरं हा आणि शेड एक वेळेस धुवून काढतोय हा. आणि पुन्हा ब्लिचिंगचा साडा करतो समजा जमिनीवर. बरोबर. आता याच्यामध्ये जे मुख्य उत्पन्न आहे ते आळीच्या कोशाच्या त्या ह्याच्यातलंच आहे मग त्याला अजून कशा पद्धतीने जपावं लागतं जेणेकरून तिचा म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही आळीचं अशा पद्धतीनं हा तर थोडं वातावरण मेंटेन ठेवावं लागतं म्हणजे हा. गरमी व्हायली तर थोडं नीट ओपन करायचं हा हा आणि म्हणजे निर्जंतुकीकरण पाला खराब नाही गेला तर रोग नाही समजा. रोग नाही येत नाही समजा. बरं. आता हे आळी चॉकी आणल्याच्या नंतर किती दिवसानंतर आपलं समजा 5व्या मोल्टला कोशावस्था म्हणलात ना तुम्ही तर किती दिवसानं होती चॉकी आणल्यानंतर पावसाळ्यामध्ये 25व्या दिवशी मोकळं होतं आणि हिवाळ्यामध्ये 30 दिवस लागतात 35 दिवस लागतात 35 दिवस लागतात. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता समजा किती म्हणजे याच्यामध्ये खर्च आणि किती नफा म्हणजे सुरुवातीपासून जे ऍक्च्युअल आहे ते सांगा. हा ऍक्च्युअल म्हणजे सुरुवातीला पहिल्या वर्षी समजा जर चालू केलं हा तर एक वार्षिक उत्पन्न 50 एकरी निघतं. हा दुसऱ्या वर्षी लाखापर्यंत एकरी निघतं एकरी. आता त्याच्यामध्ये ते समजा खर्च वाजा थोडंफार कमी जास्त काय कमी होऊन जाईल समजा. हा म्हणजे जसं 2 वर्ष होते तसं थोडं थोडं आपलं वाढायला वाढ खोडाची वाढ होती पाला भरपूर निघतो मग थोडंफार उत्पन्न बी वाढत चालतं. बरोबर. बरं. आता ह्याच्यात उत्पन्न म्हणजे असं इतर जी आपली शेती आहे त्याच्यामध्ये कसं हमी भावाचं काय बरेच शेतकऱ्याला मिळत नाही की बरंच नुकसान होतंय अतिवृष्टी हवामान आहे
त्याच्या तुलनेमध्ये हे परवडतंय का? हो, गारपीट जरी झालं तरी काय होत नाही, काय आळीला होत पाला नाही. द्यायला चालतं, काय होत नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांना हा, तुम्ही काय सांगाल? कमीसाठी जरूर करायचं. मोठ्याने केलं तरी काय अडचण हा. नाही. कमीसाठी तर चांगलं आहे. म्हणजे समजा अल्पभूधारक 2 एकरवाले हा. किंवा 1 एकरवाला, हा. आणि ज्याला सुरुवात करायची त्यांनी 1 एकर किंवा अर्धा एकर, म्हणजे 1 एकर पासूनच करावं. एक एकर एकदम जास्त करून हा. त्याला शिकूच तर हा. चांगल्या रानावं आणि 1 एकर पासून सुरुवात करायची. बरोबर. आता ह्याच जे बाजार भाव आहे ते आता कुठं नेतात तुम्ही याला काय? आता आम्ही जसं आपलं चालू होतं तसं तर बीडलाच नेतात आम्ही. बीडला. बरोबर. अच्छा, रेटचं कसं असतं म्हणजे? रेटचं एक रोजची रोज बदलते. हा. आणि जवळपास 400, 500, 600, 700 पर्यंत चालतो, 800 पर्यंत बी जातो. 800 पर्यंत जातो. बरोबर. म्हणजे कमीत कमी किती? कमीत कमी एक 350 पासून 800 पर्यंत 800 पर्यंत जातो. बरोबर. त्याच्यानंतर आता समजा जे नवीन तुती उत्पादक किंवा रेशीम उत्पादक जे शेतकरी ज्यांना करायचंय त्यांनी सुरुवातीला पासून म्हणजे काय चुका टाळायला पाहिजेत तुम्हाला काय वाटते? हो, सुरुवातीपासून म्हणलं तर त्यांनी एक तर काळजी कुठली घ्यायला पाहिजे की वेळेवर पाला देणे. पडण्याच्या अगोदर काळजी लहान लेकरासारखी घ्यायची, सरळ सरळ. आपण लहान लेकराची जशी काळजी घेतो तशी घ्यायची तशी. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न राहिला की आता हे जे पाला आहे की जशी जशी आळी वाढत चालणार आहे तसं त्याला खायला जास्त लागणार आहे. म्हणजे आता किती पाला म्हणजे सफिशियंट आहे? समजा किती आळ्या येतात सुरुवातीला? मग तुम्ही सांगितलं 1 लाख साठी कितीतरी 3 टन का काहीतरी पाला पाहिजे ना? हो, सुरुवातीला काय समजा एक पहिल्या ह्याच्यामध्ये एक थोडा कमी लागतो, पण ज्या वेळेस 4था मोल्ट उठतो समजा, 5वी अवस्था सुरू होती, 5वी अवस्थेला तिला कमीत कमी 100 अंडी म्हणलं 3 टन पाला एक अंदाजे सांगतो समजा लागतोय. 3 टन पाला. म्हणजे त्यावेळेस पाला टाकण्यासाठी थोडं समजा मजुराची हे आवश्यकता लागेल. 2-3 मजूर लागते 100 अंडी. 2-3 मजूर लागतात. बरोबर. आता हे वर्षामध्ये किती बॅच घेतात तुम्ही असं टोटल? आता वर्षामध्ये 1 एकरी 4 बॅच होत्यात, 2 एकर असेल तर 8 होत्यात किंवा 7 होत्यात. 7 होत्यात. किती दिवसामध्ये एक साधारण बॅच पूर्णपणे निघून जाते? 2 एकर असेल तर महिन्याला बॅच पडते. एक 7 महिन्यात 8 महिन्यात बॅच महिन्याला चालते. बरोबर. हिवाळ्यामध्ये लांबतो थोडं. बरोबर. आता जे शेतकरी ज्यांच्याकडे 1 एकर जमीन आहे आणि अशा पद्धतीचा त्यांना फायदा घ्यायचा आहे रेशीम शेडचा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये बी ही योजना आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे जे बाहेर अवकाळी पाऊस आहे अचानक, शेतकऱ्याच्या हातात समजा काही शिल्लक राहत नाही, त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? हो, आता अवकाळी पावसाने आपलं समजा इतर पीक येतं, तर गारपीट झाली की एकदम खलास होऊन जाते. ह्या बॅचला समजा पाऊस आला तर आपलं फक्त शेड व्यवस्थित झाकून घेणे, गारा येते वारा येते, झाकून घेतलं की एवढंच नियोजन राहतं. पाल्याला जरी गारा पाड्या फाटला तरी आळीला टाकला तर काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण मुलाखतीमध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं मागील 1-4-5 वर्षापासून आता ते कशा पद्धतीनं रेशीम उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये तज्ज्ञ झालेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे त्यांना इतर आपले जे हवामान अचानक बदलतं त्याच्या तुलनेमध्ये जे ते रेशीमचं उत्पादन घेतात ते त्यांना परवडतंय, अतिशय मेहनत घेतात आणि उत्पन्न काढतात. तर सर, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही जी ऍक्च्युअल वास्तविक माहिती ती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली, त्याचा नक्कीच शेतकऱ्याला फायदा होईल. परत एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद.